गाईज आता व्ह्यू खूप छान झालाय. हो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग्स. तर आज आपण आलो फिरायला. आणि फिरायला कुठं आलो आहे तर आलो आता सोमेश्वरला. तर तुम्हाला आता सोमेश्वर मंदिराचं मी दर्शन घडवतो आणि दाखवतो पण काय काय मंदिर आहे ते. चला जाऊया. बाहेरचा एरिया बघा कसं दिसतोय. काहीच हे झाड, इकडं हा व्ह्यू बघा कसं दिसतोय ह्या समोरचा. आणि इकडं पण बघा या साईडला. आणि या साईडला सगळी दुकानं आहेत. डॉगी हे बघा इकडं कसं आहे. इकडं चॉकलेटचं स्टँड केलं आहे. चॉकलेट ठेवूया आपण पहिल्यांदा. चॉकलेट हवलेत. ह्या साईडला बघा काहीच काय विषय. अरे खूप खोल दिसते. इथं काहीतरी पाणी असणार आहे, म्हणजे पाण्याचं हे इथं आंघोळीला येतात असं वाटते. इथून स्टार्टिंग होते आता बघा. श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे. ओम नमः शिवाय. तर इथून स्टार्ट. चला इकडं QR कोड पण दिला म्हणजे कोणाला जर पे करायचं असेल तर नाथ. इथून आत्ता पाया पडतोय आपण. घंटी बघा ना काहीच केवढी. हा बघा केवढा आहे आणि हा बघा केवढा आहे. आवाज केवढा होतो याचा बघा ना. इथून आत नंतर आपण फिरू. आधी पाया पडून येऊ. ह्या साईडला बघा इथं त्रिशूळ आहे कसं आहे. आणि 3 नंदी आहेत गायचे. इथं काहीतरी विषय असणार आहे यांचा नंदींचा, पण बघू आपण परत. ते इथून जायचं आहे आपल्याला आतमध्ये. ह्या साईडला बघा ना कसं जायला केलं, म्हणजे गर्दी होऊ नये म्हणून असं जाळी हे केलं आहे. आत बघा इथं काहीतरी नियम लिहिला आहे. श्रींचे दर्शन बंद राहील. आरती झाल्यानंतर घंटा वाजवू नये. रात्री 8:30 मीटर नंतर. इथं भस्म भेटतात. तर हे भस्म खाण्यासाठी वापरतात. बाबा हे खाण्यासाठी वापरतात ना? होय बाबा खाण्यासाठी वापरतात ना? नाही पण कपाळाला लावायचे. सॉरी कपाळाला लावायचे. इथं पण मंदिर आहे. कोणतरी तरी देवीचं आहे वाटतं. विघ्नेश हे काय पाया कसं पडायचं असतं दाखव. इथं बघा कसले केवढं मोठं अक्षरातले हर हर महादेव. इथं बघा किती घंटा आहेत. मग अशी ह्या दाखवल्या त्या घंटा बघा. ह्या समोरच्या ज्या दाखवलं ना तुम्हाला ह्या 2. आणि इकडं किती आहेत बघा. ह्या साईडला 3. इकडे ह्या साईडला आपण दान करायचे. तुम्हाला जर तिथं दान करू शकतोय. तर ह्या साईडला पण कोणतं तरी देवीचं आणि गणपतीचं मंदिर आहे. इकडे घड्याळ बघा ना केवढं मोठं आहे. एवढा मोठा आकार घड्याळाचा. इकडे बघा किती वाजायचं. आविरा सगळ्या वाजवती. वाजती का? खुश का? स्टार्टिंगलाच बघा फोटो घातला आलाय. JK स्टुडिओ गणपती बाप्पाचा आणि समर्थांचा नाही दत्तात्रय गुरुचा. सरळ झाला पाय पुढे पडली का चालेल. आत बघा हात आल्यानंतर वेगळाच एक घेऊ येतोय गाईच. इकडे बघा ह्या साईडला एवढं शाळेत तेवढं मंदिर असं वाटतं ना मोठं. इथं बघा आजी बघ कसं बाळ बसतं. हा आपण कपाळाला लावायचं असतं. इकडं बघा आरसा. हो का चालूच ठेव चालूच.
इकडे बघा छोटा पुजारी पण आहे. तर बघा ना जुनं जुनं कसा आकार म्हणजे जुन्या काळातला असल्यासारखं आहे. प्रसाद भेटला ना तिथं पाय पड गणपती बाप्पाचा पाय पडतो. अविरा तू पाय नाही पडणार. हे करायचं ना गोल्याला गोल्याला हे करायचं ना नाही कुठं मारते हो विचार काही मला वाटतं म्हणजे प्रदूषण नाही माझं. आता इकडे बाहेरचं तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे तो. इकडे काय चाललंय होय झाड बघा कसं आहे. खाली बसायला पण मस्त मध्ये गेलं इकडं. ह्या साईडला मागच्या साईडला मी आलो इथं. कुठे कुठे विहीर बघा केवढं खोल दिसते कशाची. कोणी खोटं बोललं ना तर त्याचं हे तर शपथविधीसाठी येतात. होय खोटं बोललं तर म्हणजे कोणाचं काही चोरी बिरी केली असती तर खाली गेलेत की ते खरं हे करून घेण्यासाठी येतात. होय ती विहिरी म्हणजे खोटं कुठं बोलत असतं कोण कुठल्या गोष्टी तिथं म्हणजे सारखं घ्यायचं आणि बोलायचं. हां 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 काय इथून खाल्लं जातं का त्या साईडला. इकडून एक मिनटं तुम्हाला दाखवतो. म्हणजे इथं काय विषय कोणाचं खोटं शपथ घ्यायला असं बोलायचं काहीच. हा ना शपथ घ्यायलात ना इथून असं यायचं असतं. हे जरा माहिती सांगा याच्याबद्दल काय असेल तर. जर कोणी काही खोटं बोललं असेल तर ते खाली घेऊन जातात. ते पाण्यात पाणी घ्यायचं हातात हां आणि खरं बोलायचं. खोटं का खरं काय बोलायचं पण वरती येऊन देत नाही देत. म्हणजे उदाहरण द्या का देऊन दिसतं त्यांना व साधूक दिसतो आतमध्ये का इथं जे खोटं बोलतो त्याला. होय मग येतात का इथे शब्द घ्यायला. कुठे कुठे नकाशा गाय इथं कुठे शब्द दिसतोय ना कसा आहे असं दगडात बघ की समोर दिसतो. हां 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 हा बघा गाय इथे म्हणजे हा दिसतो का खरोखरचा गाय हा नाही खरोखरचा दिसतो. वरती येऊन देत नाही त्याला खरं बोलत. होय गाई तुम्ही खोटं बोलू नका. सगळ्यांना सांगितलं खरं बोलायचंय. विघ्नेश कळलं का विघ्नेश कळलं का होय कुठे गाई तू कसं आहे हे बघ कुठे दिसलं कसं म्हणजे हे देतात का इथं काय म्हणते त्याला आता तुम्ही काय म्हणलं खरं कुठं ठरवायचं असतं ना काय असेल त्याला काय म्हणलं तुम्ही आता सोमायच्या का सोमायचं करणार का की तुला काय माहिती नाही फर्स्ट टाइम काही आम्ही तर फर्स्ट टाइमला आलोय म्हणजे मी आणि काकी आम्ही दोघं फर्स्ट टाइमला इथं आलोय. बाकीचे हे सगळे आधी येऊन गेले तिथं. चित्र समोर ना हा बघा मग अशी दाखवलं ना त्याचप्रमाणे. विघ्नेश त्यामुळे खोटं बोलायचं नाही. हा आविरा कळलं का आविरा खोटं बोलायचं नाही. स्वराज खोटं बोलायचं नाही. खोटं नाही बोलायचं. अंकिता खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. दाबून खोटं बोलायचं नाही. तिथं मग बोलायचं होता शपथ घ्यायचा कळलं का. इकडं बघा ना का रे गायचे एरिया केवढा आहे ह्या साईडला. इकडं बघा अन्नपूर्णा देवी आपली अन्नपूर्णा माता आपण म्हणजे जेवायच्या ह्याला मानतो ना देवीची. हो
या साईडला मारुतीचं मंदिर आहे. जय श्रीराम. साईडला आत बघा ना केवढा एरिया मोकळा आहे. इकडे या साईडला पार्किंगचं आहे. इकडे बघा या साईडला पण. आणि मी या साईडनं आलेलो एकदा पण बाहेरूनच गेलेलं काहीच. पण इकडं आत काय आलं नव्हतं. आता आम्ही आलोय तर ह्या साईडनं. आता ह्या साईडनं जाऊ बाळा. ह्या साईडला तर बघा ह्या साईडला व्ह्यू बघा काहीच ह्या साईडचा. म्हणजे मंदिराचा कलरच बघा ना केवढा मस्त वाटतोय. एक मिनटं परत वरतून तुम्हाला दाखवतो एकदा. हा इथं नारळ टाकाय नारळ फोडायला असतं. हो सापवरती येऊन देत नाहीत. दिसत वर येतात वर आता अचानक. बघा दीपस्तंभ ह्याच्यावर दीप हे करतात पेटावतात. हे मागाशी दाखवते प्रमाणे स्कॅन अँड पे. परत इकडे देणगी कसे ह्या साईडला देणगी कशा. आणि इथून आता बाहेर जायला एंट्री. हो हो ह्या साईडला बघा तुम्हाला बाहेरून दाखवलं ना मग अशी. तर आज जाऊन पण बघूया आपण एकदा. बघा कसं हवा कुठं बसलाय काहीच. खाली तिकडे चल तिकडे चल. चला खाली जायचं का. चलो काय हे बघितलं ना कसं आहे मस्त आहे ना. हा यूज चल चला चला. तिथं नाही काय बघ पडली असतीस का नाही. बाली आहे ना. आवडलं का सगळ्यांना. दिदी आवडलं. ह्या बाहेरचा एरिया सगळा अंगाशी दाखवायला तर म्हणा. अंकिता छान आहे मंदिर. ही कशी बाय पडते. चला आता व्ह्यू खूप छान झालाय. चलो ह्या साईडला सगळं सातारी कंदी पेढे सगळे भेटतात. मागाशी दाखवलं नंतर बघा. तुझं आवडलं म्हणते तुला. हा इकडे बघून बोल. चल की हे तू नाही येणार का. तिथं राहणार रे काकी आमची इथं. हो हो गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज खास इकडं मी आल्यामुळे दाखवलं तुम्हाला हे मागचं वातावरण आणि हा व्ह्यू. बरं बाळा कसा वाटला आजचा. भारी. विघ्नेशला पण आवडलाय सगळ्यांना आवडलंय गाईज हे वातावरण. आणि आता चित्र पण इकडं येते आपल्या साईडला. त्यावेळेस आपण जाऊया गाडीत बसायला. आता इथून निघायचं आहे कारण की पावसाचं वातावरण खूप झालं आहे. त्यामुळे आता इथून आपण जाणार. जर आजचा ब्लॉग आपला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. कर कर.